क्रिप्टो हे इंडियामध्ये लीगल आहे का? ज्या गोष्टीमध्ये टॅक्स इन्व्हॉल्व होत आहे ती गोष्ट इनलिगल आहे असं मला तरी वाटत नाही. नवीन नकली नोटा बनवू शकतात, पण नवीन नकली बिटकॉइन कोणीच नाही बनवू शकत. क्रिप्टोमध्ये काय इन्व्हेस्ट करायचे आपण? हे जे क्रिप्टो आहे हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला फ्युचरची टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. तुमचा पण पोर्टफोलिओ असेल ना? येस ऑफकोर्स आहे. तुम्हाला किती परतावा मिळतो? आता युएसचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या कॉइन्समध्ये मी इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघून घ्या. पण मग आता स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता स्टॉक मार्केटमधून पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी ना माझ्या माहितीप्रमाणे तरी 3 ते 4 मार्ग आहेत. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 13 ते 14 ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामधून तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. ब्लॅक मनी जो का असतो तो आपण ते लोक करतात का क्रिप्टोमध्ये कन्वर्ट? बघा, ब्लॅक मनीला पण हे ऍक्च्युअली बिटकॉइन्स म्हणा किंवा तुम्ही जे क्रिप्टो म्हणता ते असतं कुठे नक्की? फिजिकली या करन्सीचं काहीच अस्तित्व नाही आहे. जे पण काही अस्तित्व आहे याचं इंटरनेटवरती आहे. US जी कंट्री आहे ही रेग्युलेट करण्याच्या मागे लागलेली आहे क्रिप्टो. बट क्रिप्टो रिलेटेड इंडियन गव्हर्नमेंटचा स्टँड जो आहे, आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. पण नॉर्मली जे मी म्हटलं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला जो परतावा असतो रिटर्न तो साधारण 7% 12% असा मिळतो. तर क्रिप्टोमध्ये आपल्याला साधारण किती % दिसते आपल्याला? 6 महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे माझे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक विशाल नावाचा मुलगा माझ्याशी टचमध्ये आला. तेव्हा त्याला 0 नॉलेज होतं, क्रिप्टोबद्दल काहीच माहिती नव्हतं. आज त्या मुलाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 700% वाढलेला आहे. सो प्रत्येकाला ट्रेडिंग करणं पॉसिबल होत नाही. प्रत्येक व्यक्ती हा ट्रेडर नाही होऊ शकत, पण प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुल इन्व्हेस्टर मात्र नक्की होऊ शकतो. आपल्याला जेव्हा रिटर्न येताना दिसतात ना तेव्हा आपण विचार करतो की यार आता एवढे रिटर्न मिळतात म्हणजे पुढे अजून पण वाढतील. तुम्हाला एक तुमचं टार्गेट फिक्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. पण अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या मी लक्षात ठेवाव्यात क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करताना? एंट्री करणं इम्पॉर्टंट नाहीये, एक्झिट करणं फार इम्पॉर्टंट आहे. क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गेम खेळून पण लाखो रुपये कमवतात. त्याच्यात कसे गेम खेळायचे? एक कन्सेप्ट आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हॅक नाही होत. जे एक्सचेंजेस असतात ना ते हॅक होतात. म्हणजे माझे पैसे कधी हरवणार नाही. US मधील फ्लोरिडामध्ये ना लाझलो हेन्सेस नावाचा एक व्यक्ती होता. तो आता या 10,000 बिटकॉइनचं काही उपयोग होतो का हे बघण्यासाठी त्याने काय केलं, त्याने मेसेज टाकला की मला आहे ना पिझ्झा खूप आवडतात. जो कोणी व्यक्ती मला आहे ना 2 पिझ्झा मागवून देईल त्याला मी माझे 10,000 बिटकॉइन देईन. त्या व्यक्तीने पापा जॉन्स मधून पिझ्झा ऑर्डर केला आणि लाझलो हेन्सेसच्या घरी पाठवले. 10,000 बिटकॉइन जे आहेत ते त्या व्यक्तीला ट्रान्सफर करून टाकले. सो जेव्हा त्याने हे बिटकॉइन ऑर्डर केले होते ते $50 पिझ्झा ऑर्डर केले आणि 10,000 बिटकॉइन त्याने त्याला दिले. बट त्या 10,000 बिटकॉइनची किंमत आज 10,000 कोटी रुपये आहे. ट्रेडिंग करून करून माझा पोर्टफोलिओ जो आहे मी तो $4,500-5,000 पर्यंत मी घेऊन गेलो होतो. बट माझ्या एका चुकीमुळे रातोरात माझा पूर्ण पोर्टफोलिओ 0 वरती आला होता.